नमस्कार. मी जयश्री जोशी, BYK कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक. मागील व्हिडिओत आपण भागभांडवलाचे वर्गीकरण पाहिले. आता आपण भागविक्री आणि भागविक्रीच्या पद्धती पाहणार आहोत. कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढविण्यासाठी किंवा पूर्वीची देणी देण्यासाठी भांडवलाची गरज असते. कंपनी भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादींची विक्री करून भांडवल उभारते. मग भागविक्रीच्या पद्धती आपण पाहू. एक सार्वजनिक विक्री, विद्यमान समहक्क भागधारक, त्यानंतर विद्यमान कर्मचारी आणि खाजगी विक्री. तर सार्वजनिक विक्रीच्या दोन पद्धती, प्राथमिक भागविक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. विद्यमान समहक्क भागधारकाच्या दोन पद्धती, हक्क भाग आणि बोनस भाग. विद्यमान कर्मचारीच्या भागधारकाच्या त्या कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि स्वेट सामान्य भाग. आणि खाजगी विक्रीच्या दोन पद्धती, हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप. आता आपण बघणार आहोत सार्वजनिक विक्री. सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करते. सार्वजनिक भागविक्रीच्या पद्धती, प्राथमिक भाग सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री. तर प्राथमिक भागविक्री आपण पाहू. या पद्धतीमध्ये कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भागविक्री करून भांडवल उभारते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भागविक्रीसाठी आवाहन करते. म्हणजे ज्यावेळी कंपनी सुरू होते नवीन कंपनी, त्यावेळी प्रथमच भागविक्रीसाठी आवाहन करते. त्यास प्राथमिक भागविक्री असे म्हणतात. प्राथमिक भागविक्रीच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात, पण प्राथमिक भागविक्रीनंतर ती नोंदवलेली कंपनी असते आणि तिच्या भागाची खरेदी विक्री खुल्या बाजारात होते. कंपनी प्राथमिक भागविक्रीसाठी निश्चित किमतीस भागविक्री पद्धत किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करते. आता निश्चित किमतीस भागविक्री पद्धती. या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते, ज्यामध्ये भागांची संख्या आणि किंमत नमूद केलेली असते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवतात. जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भागविक्री करू शकते. समजा 1000 भाग विक्रीस काढले तर भाग 1000, दर्शनी किंमत किती आहे? 10 रुपये. म्हणजे 1000 भाग गुणिले 10 ही दर्शनी किंमत, असे 1,00,000 रुपये जमा होतील. आले लक्षात? आता वाढावा घेऊन भागविक्री म्हणजे काय? तर जेव्हा कंपनीच्या भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस केली जाते तेव्हा त्याला वाढावा घेऊन विक्री असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर जर भागाचं दर्शनी मूल्य हे 10 रुपये आणि भागाची विक्री ही 15 रुपयास केली तर वरचे 5 रुपये ही वाढावा किंमत कंपनीच्या प्रतिभूती वाढावा खात्यात जमा करावी लागते. तर म्हणजे 1000 आपण हे केलेले आहेत भाग, तर 1000 गुणिले 5 याप्रमाणे त्याची किंमत प्रतिभूती वाढावा याच्यामध्ये जाईल. कंपनी कायदा वाढावा घेऊन भागविक्रीसाठी कोणतेही निर्बंध लावत नाही. आता नंतरची बुक बिल्डिंग पद्धती. या पद्धतीमध्ये भागवाटप करणारी कंपनी भागांची संख्या
आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी कळवते व गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावतो. म्हणजे लिलावामध्ये बोली लावतात माहिती आहे ना तुम्हाला, तसं श्रेणीमधील किमान म्हणजे कमीत कमी किंमत, म्हणजे जेव्हा बोली लावली जाते मग त्यावेळी जी कमीत कमी किंमत असते त्याला फ्लोअर किंमत असे म्हणतात. आणि श्रेणीमधली कमाल किंमत म्हणजे बोली लावल्यानंतर कमी किमतीकडून जास्त किमतीकडे जातं, तर कमाल जास्त किमतीस कॅप किंमत असे म्हणतात. आणि जेव्हा भागाची किंमत निश्चित होईल त्यास कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत असे म्हणतात. गुंतवणूकदार कितीही भागासाठी बोली लावू शकतात. बोली ही 5 दिवसांसाठी खुली असते. बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे पाठवले जाते. मग ही व्यापारी बँक काय करते? व्यापारी बँक ही अशी संस्था आहे जी भागविक्री करणाऱ्या कंपनीच्या भागाच्या खरेदी विक्रीसाठी व्यवस्थापन किंवा सल्लागार म्हणून कार्य करते. कंपनी बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल म्हणजे जास्त किमतीनुसार कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत निश्चित करते. आता दुसरं, नंतरची सार्वजनिक भागविक्री. यामध्ये प्राथमिक भागविक्रीनंतर जेव्हा कंपनी भागविक्री करते, म्हणजे पहिल्यांदा प्राथमिक जेव्हा कंपनी नवीन असते तेव्हा आवाहन करते आणि मग त्यानंतर जेव्हा काही तिला गरज पडेल तेव्हा कंपनी भागविक्री करते, त्यास नंतरची म्हणजे दुय्यम भागविक्री असे म्हणतात. नोंदणी झालेल्या कंपनीच्या म्हणजेच सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भागविक्रीनंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भागविक्री असे म्हणतात. आलंय लक्षात? त्यानंतर आपण पाहूया विद्यमान समहक्क भागधारकांना भागविक्री. विद्यमान समहक्क भागधारकांना भागविक्रीचे 2 भाग, एक हक्क भाग आणि दुसरं बोनस भाग. हा जेव्हा कंपनीस, आपण पहिले हक्क भाग बघतोय, जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी काय करते? तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात भागविक्री करू शकते. अशा भागविक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. नवीन भागविक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क असतो. आपण मागच्या पाठामध्ये म्हणजे पाठ नंबर 2मध्ये हे सविस्तर पाहिलेले आहेत. लक्षात आलं आहे ना? आता आपण म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ जर परत पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की मी हक्क भाग आणि बोनस भाग तुम्हाला नीट समजावून सांगितलेले आहे. आता आपण हक्क भागाच्या तरतुदी काय आहेत ते बघूया. तरतुदी, हक्क भाग विक्रीसाठी काय तरतुदी आहेत? तर एक, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. त्यानंतर कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. कोणता दस्तऐवज पाठवते? लेटर ऑफ ऑफर. मग या लेटर ऑफ ऑफरमध्ये काय असतं? म्हणजे काय असते? तर देऊ केलेल्या भागांची संख्या म्हणजे किती भाग आपण दिले. त्यानंतर भागविक्रीचा कालावधी. हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. तसेच हक्क भाग त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. हे सगळं कशात असतं? लेटर ऑफ ऑफर या दस्तऐवजामध्ये असतं. त्यानंतर लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. म्हणजे भागधारकाला ते या पद्धतीने पाठवलं जातं. त्यानंतर जर विद्यमान भागधारकांनी ठराविक मुदतीत म्हणजे आपल्याला जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीत जर प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले जे भाग आहेत ते कंपनी काय करते? नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. तसेच कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. याचा अर्थ समजला का तुम्हाला?
कंपनीने जेवढे भाग विक्रीस काढले त्याच्या 90% विक्री झालेली पाहिजे, अशाच तरतुदी हक्कभागाच्या आहेत. त्यानंतर आपण बघूया बोनस भाग. बोनस भाग पूर्णदत्त असतात. पूर्णदत्त म्हणजे काय? तर एक भाग कितीचा असतो? 10 रुपयाचा. बरोबर. आपण पाठ क्रमांक 2मध्ये बोनस भागसुद्धा नीट बघितलेले आहे. मग पूर्णदत्त ₹10चा भाग असेल तर पूर्ण पैसे म्हणजे 10च्या 10 रुपये आलेले म्हणजे पूर्णदत्त भाग. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्याच्या धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात वाटप करतात. आता भागाच्या प्रमाणात, धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात म्हणजे काय? म्हणजे त्यांचे जर आधी 2 भाग असतील, 2 समहक्क भाग त्याच्याकडे असतील, तर त्याला समजा भागाचं प्रमाण ठरलं आहे 2:1, तर ज्याच्याकडे 2 समभाग आहे त्याला 1 भाग बोनस भाग हा मोफत मिळेल. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीमधून बोनस भाग वाटप करते. म्हणून याला नफ्याचे भांडवलीकरण असे सुद्धा म्हणतात. आता आपण बोनस भागाच्या तरतुदी बघू. कंपनी बोनस भाग वाटप फक्त काही गोष्टींमधून करू शकते. एक, मुक्त राखीव निधीमधून, त्यानंतर प्रतिभूती वाढावा खाते यामधून किंवा भांडवल परतफेड राखीव निधीमधून बोनस भाग देऊ शकते. मगाशी सांगितलं मी तुम्हाला प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे काय? तर वाढावा घेऊन आपण मगाशी बघितलं होतं की 10 रुपयाचा भाग आपण 15 रुपयाला विकला तर 5 रुपये कशात जाणार? वाढावा खात्यात जमा होऊन. म्हणजे प्रतिभूती वाढावा खाते म्हणजे वाढावा घेऊन विक्री केलेल्या भागाची वाढावा रक्कम या खात्यामध्ये जमा होते. लक्षात आलं? त्यानंतर आपण भांडवल परतफेड राखीव निधी खाते म्हणजे काय? कंपनी नफ्याचा काही हिस्सा विशिष्ट उद्देशासाठी या खात्यात जमा करते. म्हणजे त्या खात्यातून ती बोनस भाग वाटप करू शकते. म्हणजे आपण काय पाहिलं? बोनस भाग कशामधून वाटप करते हे आपण पाहिलं. आता आपण बघतोय की बोनस भाग कशामधून वाटप करू शकत नाही. कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. म्हणजे मशिनरीची किंमत सध्या काय आहे किंवा आपल्याला नवीन मशिनरी घ्यायची असेल तर काय लागेल यासाठी जो आपण निधी बाजूला ठेवलेला आहे त्यामधून बोनस भाग वाटप करू शकत नाही. त्यानंतर लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. तसेच संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेले बोनस भाग रद्द होऊ शकत नाही. म्हणजे एकदा त्याने बोनस भाग वाटप करण्याचं ठरवलं असेल तर ते रद्द होऊ शकत नाही. बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. भागधारक बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. हक्क भाग मात्र बोनस भागाचा त्याग करू शकतात. बोनस भाग त्याग करू शकत नाही. बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. म्हणजे मागच्या वेळी आपण हक्क भागाला पाहिलं 90% अभिदानाची आवश्यकता असते, तसं बोनस भागाला किमान अभिदानाची आवश्यकता नसते. आता आपण बघणार आहोत विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. याच्यामध्ये ESOS, ESPS, SARS आणि स्वेट असे 4 भाग पडतात. पहिल्यांदा आपण बघतो आहे ESOS म्हणजे कर्मचारी भाग विकल्प योजना. आता या योजनेअंतर्गत कंपनी तिची मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी याचे कायम कर्मचारी, नीट लक्ष द्या मी काय सांगते आहे तुम्हाला, याचे कायम कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचे अधिकार असतात. पूर्वनिश्चित दराने म्हणजे आधीच ठरलेल्या दराने, आधीच ठरलेल्या किमतीने. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्यामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना निर्माण करते.
म्हणजे त्यांना समहक्क भाग मिळतात, म्हणजे समहक्क भागवाले भागधारक कंपनीचे मालक असतात, बरोबर. आणि कंपनीलाही चांगले कर्मचारी कायम करता येतात. मग यासाठी काही तरतुदी घालून दिलेल्या आहेत. मग या तरतुदी कोणत्या आहेत? तर कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. तसेच वाटप केलेल्या भागाचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. तसेच कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. आता प्रत्यायोजन कालावधी म्हणजे काय? तर प्रत्यायोजन कालावधी म्हणजे असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतो. लक्षात आलं आहे? आता सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते, म्हणजेच ज्यामध्ये कर्मचारी भागविक्री करू शकत नाही. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी हा 1 वर्षाचा असतो. म्हणजे काय झालं? कंपनीने त्यांना विकल्प योजना जाहीर केली, बरोबर, की कंपनीने जो कालावधी निश्चित केला आहे त्यामध्येच ते भाग खरेदी करू शकतात, बरोबर. त्यामध्ये ते भाग मात्र विकू शकत नाही. मग जोपर्यंत ते भाग खरेदी करत नाही तोपर्यंत त्यांना लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा लाभ मिळत नाही. म्हणजे त्यांना लाभांशही मिळत नाही आणि मतदानाचा अधिकारही मिळत नाही. आता या प्रकारचे भागवाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकाच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाहीत किंवा गहाणही ठेवू शकत नाही, तसेच तारणही ठेवू शकत नाही. कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. कशासाठी? कर्मचारी भाग विकल्प योजनेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कशाची स्थापना केली जाते? भरपाई समितीची स्थापना करावी लागते. कंपनीला सेबी नियम 2014च्या तरतुदींचे पालन करावे लागते. आता आपण बघत आहोत दुसरं, कर्मचारी भाग खरेदी योजना ESPS. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. नीट लक्ष द्या, मी काय सांगितलं. म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना कशी आहे की कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. आता यासाठी सुद्धा तरतुदी आहेत. त्या तरतुदी कोणत्या आहेत? तर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या श्रेणीनुसार, म्हणजे कर्मचाऱ्यांची जशी श्रेणी असेल त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. तसेच कर्मचारी भाग खरेदी योजनाद्वारे वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजे, म्हणजे नोंदणी केले पाहिजे. जर कर्मचारी भाग खरेदी योजना सार्वजनिक भागविक्रीचा हिस्सा नसेल, नीट लक्ष द्या, जर कर्मचारी भाग खरेदी योजना सार्वजनिक भागविक्रीचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी भागवाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. कंपनीने सेबी नियम 2014च्या तरतुदी पूर्ण केल्या पाहिजेत आणि कंपनी भागखरेदी योजनेद्वारे भागवाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. लक्षात आलेलं आहे. आता आपण तिसरं बघतो आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, म्हणजे SARS. या योजनेअंतर्गत काय आहे? कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भागसंस्थेची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत
वृद्धी अधिकाराचे युनिट्स भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात कशी मिळते? रोख स्वरूपात किंवा समहक्क भागाच्या रूपात दिली जाते. भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे. लक्षात आलं का? कशाच्या बदल्यात? बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजार किंमत वाढवणाऱ्या बरोबर कोणते? चांगले कार्य करणाऱ्या आणि भागांची बाजार किंमत वाढणाऱ्या कंपन्यांकडून वापरली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्याने भाग खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागत नाही. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी दिला जातो. या योजनेत किमान धारण कालावधी नसतो. भागधारकांच्या सभेत विशेष ठराव संमत करून या योजनेला संमती दिली जाते. आता पुढचा स्वेट सामान्य भाग. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना कोणाला बघा? कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भागवाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. कशामध्ये? कर्मचारी आणि संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून काय दिलं जातं? भाग दिले जातात. समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षांचा असतो. म्हणजेच या कालावधीत ते हस्तांतर करू शकत नाहीत. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून मान्यता घ्यावी लागते. आता पुढचं खाजगीरित्या विक्री. जेव्हा कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला कितीपर्यंत तो समूह असतो? 200पर्यंत. अशा समूहाला प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. नीट लक्षात घ्या. कंपनी व्यक्तींच्या विशिष्ट समूहाला म्हणजे 200पर्यंतच्या या समूहाला प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात. प्रतिभूती म्हणजे काय? भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादी. कंपनी सामान्य जनता सोडून नीट लक्षात घ्या. खाजगीरित्या विक्री आहे. कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींना प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते. ते म्युच्युअल फंड किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार इत्यादी असू शकतात. कंपनीला खाजगीरित्या वाटपाचे वेळी सोबत अर्ज पाठवते. हे भाग अंशतः दत्त किंवा पूर्ण दत्त असू शकतात आणि याची रक्कम धनादेशाद्वारे किंवा डीडीद्वारे दिली जाते. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा हे रोखीने मात्र खरेदी करता येत नाही. त्यानंतर खाजगी वाटपामध्ये अर्जदारास भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकाच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. आता कंपनी खाजगीरित्या वाटप 2 प्रकारे करते. एक हक्क भाग आणि अग्रहक्क पद्धतीने वाटप. हक्क भाग आता तुम्ही मागच्या विद्यमान समहक्क भागधारकांना आपण भागवाटप करायच्या वेळी हक्क भाग नीट बघितलेलंच आहे. आता अग्रहक्क पद्धतीने वाटप. जेव्हा विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला प्राधान्याने कंपनी विशिष्ट प्रतिभूतींचे वाटप करते म्हणजेच समहक्क भाग किंवा प्रतिभूती ज्या भविष्यामध्ये समहक्क भागामध्ये रूपांतरित करू शकतात. बरोबर? अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने
वाटप असे म्हणतात. सर्वसामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना तसंच विद्यमान भागधारकांना तसेच कर्मचाऱ्यांना, साहसी भांडवल गुंतवणूकदार इत्यादींना अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतींचे वाटप करते. आता साहसी भांडवलदार म्हणजे किंवा भांडवल गुंतवणूकदार म्हणजे काय? त्या अशा संस्था असतात की जे भविष्यात अतिवृद्धीची क्षमता असणाऱ्या म्हणजे ज्यांची वृद्धी जास्त होईल अशा क्षमता असणाऱ्या कंपन्यांना भांडवल पुरवतात. साहसी भांडवलदार संस्था सर्वसाधारणपणे कंपन्यांचे समहक्क भाग खरेदी करतात. अग्रहक्क पद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्णफेड असतात व त्याची रक्कम रोख द्यावी लागते. या भागांना मतदानाचे हक्क असतात आणि अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपासाठी भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाने मंजुरी घेतली जाते. अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपाने वेळेची बचत होते तसेच कागदपत्रांचे प्रमाण देखील कमी होते. आलं का लक्षात तुमच्या? काय सांगितलं ते? काय बघितलं आज आपण? मग भागविक्रीच्या पद्धती बघितल्या, बरोबर. एक सार्वजनिक विक्री म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करणे. निश्चित किमतीस भागविक्री पद्धत म्हणजे कंपनीने माहितीपत्रकात नमूद केलेली भागांची किंमत. बुक बिल्डिंग पद्धती म्हणजे भागांची किंमत पूर्ण चार्ट बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगते आहे ते. पूर्ण चार्ट आपण पहिले याच्यामध्ये दाखवलेला आहे स्लाईडमध्ये, तो बघा. बुक बिल्डिंग पद्धत म्हणजे काय? भागांची किंमत लिलाव पद्धतीने निश्चित केली जाते. प्राथमिक भागविक्री म्हणजे नवीन किंमत किंवा चालू कंपनी जनतेस प्रथमतः भागविक्री खरेदी करण्यासाठी आवाहन करते. नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे कंपनीच्या प्राथमिक भागविक्री नंतरच्या विक्रीला दुय्यम भागविक्री असे म्हणतात. त्यानंतर हक्क भाग म्हणजे जेव्हा कंपनी अधिक भांडवल उभारणीसाठी तिच्या समहक्क भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क देते. त्यानंतर बोनस भाग म्हणजे विद्यमान भागधारकांना मोफत वाटप केलेले पूर्णदत्त भाग होय. त्यानंतर काय पाहिलं आपण? कर्मचारी भाग विकल्प योजना. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, संचालकांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस बाजार मूल्यापेक्षा कमी दराने खरेदी करण्याचे अधिकार देते. त्यानंतर कर्मचारी भाग खरेदी योजना. कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात समहक्क भाग देते व त्यांच्या पगारातून भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. भागकिंमत वृद्धी अधिकार योजना. या योजनेनुसार भविष्यातील तारखेस कंपनीच्या विशिष्ट संख्या असलेल्या भागांच्या किमतीत वृद्धी मिळवण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. स्वेट सामान्य भाग. कंपनी तिच्या कर्मचारी संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून सवलतीच्या दरात भागवाटप करते. खाजगीरित्या वाटप. कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला म्हणजे 200पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते. आणि प्राधान्याने भागवाटप म्हणजे अग्रहक्क. कंपनी अग्रक्रमाच्या आधारे निवडलेल्या व्यक्तींच्या समूहाला समहक्क भाग वा समहक्क भागामध्ये परिवर्तन होणाऱ्या प्रतिभूती खरेदीचे आवाहन करते. लक्षात आलेलं आहे? भागविक्री पद्धतीचा तुम्ही सगळ्या पद्धतींचा अभ्यास करायचा आहे.